नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जे काही प्रमुख पाहुणे आहे ह्या स्पर्धेचे तर आदित्य बांदेकर तेथे येतात आणि आता ह्या स्पर्धेबद्दल सांगत असतात. आता ह्या स्पर्धेमध्ये जी काही मंगळगौरीची ही स्पर्धा आहे तर सासू सुनांची ही स्पर्धा आहे. तर मात्र आता सासू आणि सुनाबद्दल ते काही माहिती देतात की सासूबाई म्हणजे परंपरेचा आदर्श आणि सुनबाई म्हणजे नव्या गोष्टीतील उत्साह. आणि ह्या दोन्ही गोष्टी एकदा एकत्र आल्या तर आणि हा एक स्पर्धेचा वेगळा आनंद आहे. हा आनंद आता प्रत्येक घरासाठी एक वेगळा आनंद आहे, अगदी महत्त्वाचा आनंद आहे. त्यामुळे चला तर आता ही स्पर्धा खेळण्यासाठी सगळेजण तयार तर आहात ना. तेव्हा आता सर्वजणी सासा आणि सुना म्हणतात की हो आता हे आपली सरोज आणि ही कला सुद्धा अगदी छान तयार होऊन तेथे आलेले असतात. रजनी, अनामिका, सोहम हे सगळेजण आता तेथे असतात. बांदेकर पुढे म्हणतात की चला आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र ह्या जोड्याचे सामर्थ्य आहे तर प्रत्यक्षात बोलता येणार आहे. तर त्यामुळे चला तर वळूया त्या स्पर्धेकडे. जागर मुन्हा गौरीचा आणि खेळ या सुवासिनींचा. आणि हे बघा, ह्या कार्यक्रमाचे जे काही नियम अटी असतील, हे जे काही आता आयोजक मदत करणारे आहे आणि आलेले प्रमुख पाहुणे आहे हे सर्वजण तुमच्यापर्यंत अगदी पोहोचवतील. त्यामुळे जे काही आहे ते तुम्ही नीट वाचा, त्याकडे लक्ष द्या आणि अगदी सर्वांनी या स्पर्धेचे नियम समजून घ्या आणि आपल्या खेळाला सुरुवात करा. तेव्हा आता प्रत्येकाच्या हातामध्ये तो कागद दिला जातो, त्यावर जे नियम लिहिलेले आहेत तेव्हा आता सरोज, अद्वैत आणि कला हे अगदी ते नियम वाचत असतात. त्यानंतर आता रजनी, अनामिका आणि सोहम हे सगळेजण आता एकत्र ते नियम वाचत असतात आणि रोहिणी आणि नैना ह्या दोघी सुद्धा. तेव्हा आता आदित्य म्हणतात की चला तर आता सुरुवात करूयात तर आपल्या पहिल्या फेरीला. आणि सगळ्यांनी नीट व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, नियम अगदी महत्त्वाचे आहेत. आणि ह्या पहिल्या फेरीत आहे की सासूबाई आणि सुनबाई या दोघींनी मिळून एक मस्त अशी ही पूजा मांडायची आहे. आणि हे बघा, पूजा तर आहे आणि त्यात मंगळगौरीचे खेळ सुद्धा असेल आणि पूजेला महत्त्व फार असते. त्यामुळे आता ही पूजा पारंपरिक पद्धतीने कशी मांडली जाईल याची अगदी लक्ष देऊन काळजी घ्या. सुनबाईंनी जरा सासूबाईंकडे बघा, कारण सासूबाईंनी आयुष्यभर ही पूजा मांडलेली आहे, परंतु ज्या नवीन सुना आहे तर त्यांना हे माहिती नसेल. आणि ही पूजा मांडत असताना आणि ह्या मंगळगौरीच्या स्पर्धेमध्ये आता इतर कोणतीही वस्तू ज्याला लागेल ती कोणतीही वस्तू कोणी कुणाकडून घ्यायची नाही. तर नैना तर खूपच खुश होते. नैना आता हळूच रोहिणीला म्हणते की मॉमीला अहो बघतच राहा की आज मात्र खूप मजा येणार आहे. तर पण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जरी ही पूजा मांडायची असेल आणि पूजा जरी असली तरी सुद्धा सगळ्यांनी वेळेचं अगदी भान ठेवायचं आहे. तर तुमच्याकडे फक्त पूजा मांडायला अर्ध्या तासाची वेळ आहे, त्यामुळे तुम्हीच बघत राहा की आता काय करायचं आहे. ते तुम्हाला या पूजेसाठी अर्ध्या तासाची वेळ दिली जाईल, त्यामुळे केवळ अर्ध्या तासामध्ये एकमेकींच्या साथीने ही पूजा तुम्हाला मांडायची आहे. तर प्रत्येक कुटुंबामध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची गरज असते, त्यामुळे या खेळात सुद्धा नीट सर्वांनी लक्षात ठेवायचं की सासूबाई आणि सुनबाई या दोघींनी एक जोडी निवडली आहे आणि त्यात म्हणजे घरातील एक मुलगा हा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि कधीतरी तो बिचारा मात्र यात भरडला सुद्धा जातो. त्यामुळे आता मित्रांनो गरज आहे की मुलाला आता त्याचा साथीदार निवडण्याची आणि ती संधी मात्र आता ही मुलांना मिळणार आहे. तर आणि अशा मुलाची निवड करायची आहे की जो तुमच्या मदतीला कायम उभा राहील आणि त्यातून म्हणजे तुमचं हे नातं आणि तुमचा विश्वास अगोदरच दृढ होईल हे नातं. अद्वैत आणि सोहम अगदी कान देऊन हे सर्व ऐकत असतात. तर सोहम आता अनामिकेचं मन जिंकण्याचं ठरवतो आणि अद्वैत सुद्धा. तेव्हा आता आदित्यजी विचारतात की चला सगळेजण तयार तर आहात ना. तेव्हा आता सर्वजण तेथे जमलेले जे स्पर्धक आहे तर ते हो म्हणतात. तर आता बांदेकरजी म्हणतात की चला मग आपापला जे काही जोडी आहे तर ती निवडा. आणि हे बघा, यामध्ये घरातील नातं आणि नात्यातील नातं जे काही आतलं नातं आहे या मंगळगौरीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. तेवढ्यात आबा हे अद्वैतला आवाज देतात आणि म्हणतात की अद्वैत अरे ठरव की लवकर. तेव्हा आदित्यजी आता अद्वैतला विचारतात की काय रे अद्वैत, तुझं अजून पर्यंत ठरलेली नाही का? तुझ्यावर अगदी सर्वात जास्त विश्वास कुणाचा आहे? त्यावर आता अद्वैत म्हणतो की नाही सर, अहो ठरते ना, फक्त मला एक सांगा की तुमचा पार्टनर म्हणजे तुमची सर्वात मोठी ही सपोर्ट सिस्टीम ना, म्हणजे अशी व्यक्ती की जी खंबीरपणे तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी पाठीशी उभी राहू शकते. तर तुम्ही एखादी गोष्ट करत असाल आणि त्यामागचे तुमचा जो काही हेतू आहे तो कायम चांगला असतो असं नाही. तेव्हा आता आदित्यजी म्हणतात की वा,
तर आता अद्वैतला नक्की आईला निवडायचं की आता कलाला निवडायचं हा प्रश्न पडतो। तेव्हा आता सरोज तर आपल्या मनात म्हणते की नक्की हा अद्वैत मलाच निवडणार तर, परंतु हा सुद्धा एक प्रश्न आहे की त्याची जोडीदार म्हणून मी तेथे कशी जाणार बरं। त्यानंतर आता अद्वैत लगेच त्याची जोडी निवडतो आणि लगेच म्हणतो की ती व्यक्ती आहे तर मिसेस खरे। आता मिसेस खरेचं म्हणजे संगीताचं नाव घेतल्यानंतर संगीताला खूपच आनंद होतो आणि कलाला सुद्धा, परंतु सरोजचा चेहरा मात्र पडतो। संगीता कावरीबावरी होते आणि संगीता लगेच म्हणते की जावई बापू तुम्ही माझं नाव घेतलं। तेव्हा आता लगेच आदित्यजी तर खूपच हसतात आणि अद्वैतला म्हणतात की अद्वैत अरे हे तर तुला फारच भारी जमलं रे। तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात, परंतु सरोज आता रागाने थोडीशी मान खाली घालते। संगीताला इतका आनंद होतो ती आपल्या स्वतःच्या मनात म्हणते की खरंच अद्वैत रावांचा इतका माझ्यावर विश्वास आहे तर। त्यावर आता अद्वैत लगेच संगीताला आवाज देतो की मिसेस खरे अहो कसला विचार करतात, या लवकर आम्हाला जॉईन करा, आपल्याला सगळ्यांची विकेट काढायची आहे। तेव्हा आता संगीता म्हणते की हो हो, तर अद्वैत म्हणतो की हो या या। संगीता खुशून आता त्यांच्या टेबल जवळ येते आणि शेजारी अद्वैतच्या येऊन उभी राहते, ते पण सरोजला थोडंसं डावलून। संगीता मात्र आता अद्वैत जवळ येते आणि म्हणते की या सासूला मात्र आता ह्या जावायची जोडी म्हणजे जगात भारी। अद्वैत म्हणतो की चला तर आपण सगळ्यांनी एकत्र खेळूयात। संगीता आता फारशी आनंदित होऊन म्हणते की हो अंबाबाईंनीच हे सर्व घडून आणलेलं आहे तर, परंतु सरोजला थोडासा राग येतच असतो। त्यानंतर आता बांदेकर हे पुढे म्हणतात बघा आपण सासू आणि सुनाबद्दल बोलतोय, परंतु सगळ्यांच्या मात्र एक असं लक्षात आलेलं आहे तर, म्हणजे जावई आणि सासूबाई अशी सुद्धा एक जोडी आहे तर। आणि आता बांदेकर आहे तर ते अद्वैतला म्हणतात की तुमची सगळ्यांना ओळख करून द्या। अद्वैत लगेच सर्वांसमोर हात जोडतो आणि नमस्कार म्हणून सांगतो की आता स्वतःची ओळख की मी अद्वैत चांदेकर आणि ह्या माझ्या सासूबाई मिसेस संगीता दिनकर खरे। तेव्हा आता लगेच संगीता म्हणते की आदेश दादा एक मी बोलू का, मी फक्त आणि फक्त जगात दोनच माणसाची फॅन आहे, एक म्हणजे तुमची आणि दुसरे म्हणजे आमचे जावई बापू। तर अद्वैतला फारच आनंद होतो, त्याचा चेहरा पूर्णपणे खुलतो। आता आदेशजी मात्र शिट्ट्या वाजवत म्हणतात की वा 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 खरंच क्या बात है। कलाला इतका आनंद होत असतो ती अगदी खुशून हसत असते, परंतु रोहिणी आणि नैना ह्या दोघींचा खूप असा जळफळाट होत असतो। तेव्हा आता आदेशजी सगळ्यांना म्हणतात की याला म्हणतात केमिस्ट्री आणि तुमच्या सुद्धा अशी सगळ्यात केमिस्ट्री असायला हवीच। आणि तेवढ्यात मात्र अनामिका ही सोहमला म्हणते की अरे सोहम काजल ही तुझ्यासोबत खेळेल आणि तशीही तुमची केमिस्ट्री ही चांगलीच आहे। तेव्हा आता रजनी म्हणते की अनामिका अगं राहून दे ना। तेव्हा आता अनामिका ऐकायला तयार नसते आणि सोहमकडे बघत म्हणते की आई तुम्ही राहून द्या, मला बघायचं आहे की आता ह्या सोहमचं आणि काजल ह्या दोघांचं एकमेकावर प्रेम तर होते, परंतु अजूनपर्यंत त्यांच्या मनात नक्की काय आहे ते मला बघायचं आहे। तेव्हा आता रजनी म्हणते की नकोय। तेव्हा लगेच सोहम म्हणतो की नाही आई ठीक आहे आणि तो काजलला आवाज देतो काजल तू इकडे ये, तू माझी पार्टनर आहेस। तेव्हा काजल मात्र सोहमच्या बाजूने येते। तर आता आदित्यजी पुढे म्हणतात की या फेरीमध्ये ज्यांची सजावट ही सर्वोत्तम ठरणार आहे त्याच जोडीला आज मात्र आरतीचा मान मिळणार आहे। तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात, तर आदित्यजी म्हणतात की चला आता वेळ सुरू होते तुमची आजपासून येथून। तेव्हा आता मंगळगौरीच्या ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व स्पर्धक तयारीला लागतात। तेव्हा आता ठरवा लवकर काय करायचं आहे ते, आणि सर्वजण आता फुलं वगैरे घेऊन पूजेची तयारी करायला घेतात। आदित्यजी त्यांना प्रोत्साहन देत असतात की चला लवकर, वेळेचा अगदी तुम्हाला अर्धा तास आहे, चला पटकन लवकर तयारी करा। आता नैनाचं सगळं काही लक्ष कलाच्या पूजेवर असते। आता ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक सासूसुना पूजेची अगदी तयारी करून आता पूजा मांडायला घेतात। आता प्रत्येक जण अगदी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पूजा मांडण्याची तयारी करत असतात। नैना तर लक्ष कलावरच असते, आबा श्रीकांत हे सगळेजण अगदी लक्ष ठेवूनच असतात। कलाची पूर्ण उत्तमरित्या तयारी सुरू असते आणि त्यात तिला सरोज मदत करत असते। पूजा मांडता मांडता रोहिणी लगेच हळूच नैनाला म्हणते की नैना अगं तू मला काहीतरी सांगणार होतीस, कशाबद्दल होते आणि कसली मजा येणार आहेस ग। तेव्हा नैनाला हसू येते। तेव्हा आता नैना म्हणते की मॉम इन लॉ आहो तिकडे कलाकडे बघा ना। तेव्हा मात्र आता कला ही तिच्या जे काही पंत्याचं बॉक्स आहे तर ते शोधत असते। नैनाला तर खूपच हसू येत असते आणि सोहम आता अनामिकेला अगदी आवाज देत म्हणत असतो की लवकर। तेव्हा काजल म्हणते की अरे तुझा आवाज त्यांच्यापर्यंत नाही पोहोचू शकत। तर आदित्यजी म्हणतात की चला आता शेवटची 10 मिनिट राहिलेली आहे। तर नैना आता लगेच रोहिणीला हळूच म्हणते की चला बघा तर राहा, कारण कलाची आता पूजा तर मांडून झालेली आहे आणि आता मात्र तिने शोधाशोध करायला घेतलेली आहे। म्हणजे तिच्या ज्या पंत्या आहेत ह्या नैनाने फोडून ठेवलेल्या असतात, तिला दिव्यांची आरस करायची असते। तेव्हा आता हे बघून आता नैनाला फारच असा आनंद होत असतो। संगीता आता अद्वैतला खुणावते की नक्की कला काहीतरी शोधते म्हणून। तेव्हा आता सरोज
विचारते की कला अगं काय ग काय झाले. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम अहो ती दिव्यांची पिशवी नाही सापडत. सरोज म्हणते की अगं इथेच असेल बघ ना. तेव्हा आता कला म्हणते की नाही हो सरोज मॅडम अहो खरंच नाही सापडत ओ. तेव्हा आता नैना हे सर्व लांबूनच बघत असते आणि आता मनात म्हणते की आता इथेही इकडे पॅनिक होईल आणि तिकडे मात्र आता ती सरोज सुद्धा आणि अद्वैत सुद्धा. तेव्हा आता कला ही अद्वैत आणि संगीता ह्या दोघांना खुणावून सांगत असते की दिव्यांची पिशवी नाही सापडत कुठे गेली. तेव्हा आता अद्वैत धावतच कला जवळ येतो तर नैना आता हळूच रोहिणीला म्हणते की आता कला मात्र अद्वैतला दिव्यांची पिशवी आहे ती आणून द्यायला सांगेल. आणि तेवढ्यात अद्वैत आता कलाला म्हणतो की काय ग कला काय झाले तुम्हाला काय मागतेस. तेव्हा आता कला म्हणते की अरे चांदेकर दिव्यांची पिशवी कुठे आहे ती नाही सापडत. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं तू त्या सामानाच्या पिशवीत अगदी व्यवस्थित चेक करून घे म्हणजे नक्की सापडेल. तेव्हा आता लगेच कला म्हणते की नाही रे मी खूप सापडण्याचा प्रयत्न केला परंतु नाही सापडत. काहीच मिनिट बाकी असतात तर अद्वैत धावतच जातो आणि म्हणतो की ठीक आहे मी चेक करतो. म्हणून परत तो ती दिव्यांची पिशवी चेक करायला जातो आणि अद्वैत घाईने तिला ती दिव्यांची पिशवी आहे तर ती आणून देतो. तेव्हा आता कला बघते तर काय त्यात आता सगळे दिवेही फुटलेले असतात कारण हे नैनाचा हा पराक्रम असतो. तिने आता कलाची जिरवण्यासाठी सगळे दिवे फोडून ठेवलेले असतात आणि खुशून नैना आता म्हणते की दिवे तर फुटलेले असणार. तर आता कला ही अद्वैतला दाखवते हे सगळे दिवे फुटलेले आहेत. तर कला आता दाखवते आणि म्हणते की तुटले. तर सरोज विचारते की असं कसं झालं असेल बरं. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो ना कसे झाले असेल हे सर्व. तर नैनाला मात्र फारसे हसू येत असते आणि रोहिणीला सुद्धा. तेव्हा मात्र आता आदितजी म्हणतात की नक्की काहीतरी गोंधळ झालेला दिसतो काहीतरी घडतंय वेळ संपलेली येत आहे आणि त्याच वेळेस मात्र आता हा काहीतरी गोंधळ झालेला आहे. तेव्हा आता अद्वैत कलाला विचारतो की अगं काय झाले आता काय करायचं बरं. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर अरे सगळे दिवे फुटलेत आता मात्र काय करायचं आहे. तर अद्वैत लगेच म्हणतो की खरे 1 सेकंद थांब मी लगेच आलो. म्हणून तो घाईने अगदी पिशव्या उचकतो तर त्यात त्याला अगदी आता एक पंत्यांचा पुन्हा बॉक्स सापडतो. तो लगेच कलाला आवाज देतो की खरे थांब आणि कलाला आता तो बॉक्स आणून दिल्यानंतर कला बघते तर काय त्यात अगदी छान दिवे असतात. तेव्हा आता कलाला फारच आनंद होतो परंतु नैनाचा चेहरा मात्र आता बघण्यासारखा होतो. कला विचारते की ही पिशवी कुठे होती. तर अद्वैत म्हणतो की अगं ही पिशवी मी वेगळ्या पिशवीत ठेवली होती आणि मला आता आठवले म्हणून आता आणि ठीक तर आहे ना सगळे. तर कला म्हणते की ठीक आहे आणि लगेच सरोज म्हणते की चल आता पटकन दिवे लावायला घे. म्हणून ते दोघे अगदी घाईने दिवे लावतात. तेव्हा आता नैनाला इतका राग येतो ती स्वतःला चिडते आणि हे कसं शक्य आहे असं म्हणते. तेव्हा आता रोहिणी तिला हळूच म्हणते की कारण तू नैना आहे. नैना म्हणते की मॉम इन लॉ अहो माझा प्लॅन अगदी परफेक्ट होता परंतु हे झालंच कसं. आणि तेवढ्यात कला आता दिवे लावायला घेते परंतु त्यात वाती नसतात. अद्वैत विचारतो की अगं कला आता काय झालं. तेव्हा आता कला म्हणते की अहो वाती. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता काय करायचं. तर तेवढ्यात कला आता जे कापड आहे तर ते कापड फाडून त्याच्या वाती बनवत असते. संगीता आता दिवेला हात जोडते की कलाची मदत कर म्हणून. तेव्हा आता कला ही सरोजला म्हणते की सरोज मॅडम अहो ते वाती वळा म्हणजे ते लवकर पेटतील. सरोज म्हणते की हो हो. तर अद्वैत लगेच खुश होतो आणि वावा करत असतो आणि तो कलाला ऑल द बेस्ट असं म्हणून चालून द्या असं म्हणून परत तेथे येतो. सगळ्यांचं लक्ष आता कलावर असते आणि तेवढ्याच सरोज कला ह्या दोघी वाती वळतात आणि दिवे लावतात. तर आता जे आदितजी आहे तर ते आता ओरडतात की ते म्हणतात की चला लवकर शेवटचे 10 सेकंद बाकी आहेत चला घाई करा. म्हणून आता दिवे लावले जात. 3 2 1 आता वेळ संपली असं म्हणून आता लगेच सर्व जणी आहे ना सासू आणि सुना ह्या जोड्या उभ्या राहतात. आता सर्व ह्या बायकांची पूजा मांडून झाल्यानंतर आता आदेश चेक करायला येतात आणि प्रत्येक सासू सुनाच्या जोडीची जी पूजा आहे तर ती चेक करत असतात. तेव्हा आता सगळ्यांचं चेक करता करता आता बांदेकर आहे तर आदेशजी ते कलाच्या पूजेजवळ येतात आणि म्हणतात की अरे वा येथे तर सगळे दिवे हाताने बनवलेले दिसतात. तेव्हा आता कला म्हणते की हो काल रात्री आम्हाला अगदी घाईत हे सर्व दिवे अगदी हाताने बनवावे लागले. तेव्हा आता काल रात्री नक्की काय घडले हे कलाच्या लगेच डोळ्यासमोर येते. अद्वैतला झोप लागत नसते. अद्वैत उठून आता कलाकडे डोकावून बघत असतो. तेव्हा आता तो स्वतःच्या मनाला म्हणतो की खरंच बिचारी किती दमलेली असेल. तिला घरातील काम तर असतेच परंतु आता तर अगदी इतकं दमलेली असताना सुद्धा मंगळागौरीच्या स्पर्धेची सर्व तयारी तिला करावी लागेल. आणि तेव्हा आता स्पर्धेची तयारी म्हणल्यानंतर आता अद्वैतच्या लक्षात येते आणि तो म्हणतो की अरे वा स्पर्धेच्या तयारीवरून मला आठवलं कलाने मला सर्व सामान चेक करायला सांगितले होते म्हणून मी आता सगळं काही सामान चेक करतो. म्हणून तो लगेच आता गेस्ट रूम मध्ये येतो आणि आता लाईट
लाईट ऑन करतो आणि तेव्हा त्याने ती पिशवी चेक केला असताना मात्र त्यात त्याला ते फुटके दिव्याची पिशवी सापडते की जी नैनाने अगदी ते दिवे फोडून ठेवलेले असतात। तेव्हा आता अद्वैत बघतो त्यात त्याला ते सगळे फुटलेले दिवे दिसतात। तेव्हा अद्वैत त्या पणत्या आपल्या हातात घेतो आणि विचार करतो की हे सगळे दिवे फुटले कसे। तेव्हा आता त्याला खूप वाईट वाटतं आणि तो आता स्वतः ठरवतो की खरेने मात्र इतकं स्वतः सगळं मेहनतीने केलेलं आहे म्हणून कला आता उठून बसते। कलाला जागा आलेली असते आणि कला बघते तर काय तिथे तिला अद्वैत दिसत नाही म्हणून ती चांदेकर म्हणून आवाज देत येत असते। परंतु आता गेस्ट रूम मध्ये ती येते आणि आता अद्वैत तेथे असतो। कला आता तेथे येते तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तू इथे कशाला आलीस आणि कशी तू अगदी उठलीस। तेव्हा आता कला म्हणते की अरे मला जाग आली आणि तू माझ्या शेजारी नव्हतास, काय झाले, तू इथे कसा, तू इथे काय करतोस। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं मी साहित्य चेक करायला आलो होतो। तेव्हा आता अद्वैत तिला म्हणतो की बघ ना अगं काय झाले आणि ते फुटलेले दिवे आता तो दाखवतो। कला आता पिशवी उचकते तर बघते काय त्यात सगळे काही अगदी त्या पणत्या फुटलेल्या असतात। तेव्हा आता कला बघते तर काय आता ते फुटलेल्या पणत्या हातात घेते आणि म्हणते की अरे बापरे हे कसं झालं असेल, कोणी फोडले हे दिवे। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं हे कसं झालं, कोणी केलं हे सर्व जाऊन दे, अगं तू दिव्यांची आरस कशी करणार आहे उद्या। तेव्हा आता कला म्हणते की अरे आपण नवीन बनवूयात। अद्वैत म्हणतो की ठीक आहे चल आता मी सर्व साहित्य घेऊन येतो, तोपर्यंत हे सर्व तू व्यवस्थित ठेवून दे। तेव्हा आता कला आणि अद्वैत लगेच दिवे बनवण्याच्या तयारीला लागतात। सर्व साहित्य अद्वैत घेऊन येतो। आता एका घमेल्यामध्ये ते माती कालवतात आणि अगदी त्या मातीचा चिखल करून छान असे अगदी आकार देऊन कला ही आपल्या हाताने पणत्या तयार करते आणि आता अद्वैत त्यासाठी तिची मदत करत असतो। एक छान प्रकारे पणत्या तयार होतात तर अद्वैत म्हणतो की वाव, कला अगदी खुश होते आणि आता त्या अगदी पणत्या अगदी ऐन वेळेस कलाने आणि अद्वैतने कशा तयार केल्या याबद्दल आता कलाला सर्व तेथे गेल्यानंतर आठवते आणि आता हे जे काही हाताने मातीने बनवलेले जे दिवे आहेत तर ते आदेशजी बांदेकर यांना खूप आवडतात आणि कलाची पूजा ही सगळ्यात अगदी एक मस्त उत्तम अशी पूजा असते आणि ती सर्वांच्या पेक्षा काही वेगळी आणि खास असते ज्यात दिव्यांची आरस असते। तेव्हा मात्र आता कलाला खूपच आनंद होतो की ऐन वेळेस अद्वैतने आपली किती मोठी मदत केली आणि ऐन वेळेस त्याने ते दिवे आहे तर ते दिवे बघितले, आपलं वस्तू आहे सामान आहे ते चेक केले आणि यात म्हणजे खरंच अद्वैतचा एक खूप मोठा वाटा आहे म्हणून कलाला खूप असा आनंद वाटतो। तेव्हा आता आदेशजी ह्या सर्वांसमोर कला आणि अद्वैत या दोघांचं कौतुक करतात आणि सर्वांना आता सांगत असतात की यामध्ये आपल्याला हेच दिसून आले की कलाची जिद्द आणि अद्वैतचा विश्वास त्यातून जन्माला आली ती ही देखणी आरस। तेव्हा आता कला खूप खुश होऊन हसते। सर्वजण आता कला आणि अद्वैत या दोघांसाठी टाळ्या वाजवतात। तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवत असतात परंतु नैना आणि रोहिणी ह्या दोघी मात्र अगदी त्यांचा खूपच जळफळाट होतो आणि रागाने मात्र आता त्या सर्व बघत असतात कारण नैनाला असं वाटतं की आपण हिचे दिवे फोडण्याचा इतका प्रयत्न केला तरी सुद्धा शेवटी हीच जिंकलीस म्हणून त्यांचा अगदी जळफळाट होत असतो। आणि हे जे काही अगदी उजडलेले दिवे आहेत तर ह्या दोघांचं तेज आहे आणि यातील वाती ज्या आहेत त्या सुद्धा खूप वेगळ्या आहेत। मग काय हो ताई, तेव्हा आता कला सांगायला सुरुवात करते। कला म्हणते की हे बघा माझी आई नेहमी आम्हाला पुराणातल्या गोष्टी सांगायची, त्यामुळे मला आईचं एक वाक्य आठवतं की सुती वस्त्रापासून सुद्धा वाती बनवतात। अगोदरच्या काळामध्ये सुती वस्त्रापासून वाती ही वळवायचेत आणि आता अचानक तेच झाले कारण मला माझ्या साहित्यामध्ये वाती नाही सापडल्यात म्हणून अचानक मी सुती कापड होतं आणि ते अगदी कापून मी त्या वाती बनवल्यात। तेव्हा आता आदेशजी इतके खुश होतात आणि कलाचं कौतुक करत म्हणतात की याला म्हणतात की स्त्रीमधील जे काही प्रसंग सावधान आहे, ऐन वेळेस काय करायचं, ऐन वेळेस अगदी डगमगून न जाता आपला ह्या म्हणजे पूजेला आकार कसा द्यायचा, पूजा कशी अगदी सुंदर दिसली पाहिजे, साहित्य नसताना सुद्धा ऐन वेळेस कसं ॲडजस्ट करायचं, हे सर्व काही जो कलाचा गुण आहे तो यातून दिसून येतो आणि स्त्रीमध्ये जे काही रुजलेलं संस्काराचं आणि संस्कृतीचं जे गुण आहे ते दिसून येते। तेव्हा आता नैना आणि रोहिणी मात्र अगदी रागानेच या बघत असतात परंतु आता त्यांना असं वाटतं की नक्की या कलाने शेवटी तीर तर मारलाच आणि आदेशजी तिचं इतकं कौतुक करतात ते बघून आता सगळ्यांचा म्हणजे नैना आणि रोहिणीचा खूपच जळफळाट होतो परंतु बाकी सर्वजण मात्र आता ह्या तिघावर टाळ्या वाजवत असतात।
तेव्हा आता कलाचं कौतुक ऐकून अद्वैत, सरोज आणि संगीता हे सगळेजण खूप खुश होतात आणि एकटक आबा तर कलाकडे बघतच असतात. कला खूप खुश असते आणि आबांना आपल्या कलाचं खूप कौतुक तर वाटतं, परंतु अभिमानसुद्धा, दिनकरसुद्धा आता खूपच खुश असते. तेव्हा आता आजच्या ह्या पूजेच्या जे काही विजेत्या आहेत तर त्या कला चांदेकर आणि सरोज चांदेकर या दोघींचं नाव घेतल्यानंतर आता कला आणि सरोजला फारच आनंद होतो. सर्वजण आता टाळ्या वाजवतात, परंतु नैना आणि रोहिणी या दोघींचे चेहरे मात्र पूर्ण पडतात. अगदी जळफळाट या दोघींना होत असतो. नैनाने इतके कारस्थान करून सुद्धा कला जिंकलेली असते. संगीता आणि अद्वैत बाकी सर्वांबरोबर अगदी छान असं टाळ्या वाजवत असतात. त्यामुळे आता आदित्यजी पुढे म्हणतात की ह्या विशेष जोडीला मिळत आहे देवीची महाआरती करण्याचा मान. कला आणि अद्वैत आणि सरोज यांना फारच असा आनंद होतो. तेव्हा आता काजलला सुद्धा खूप आनंद होतो आणि आता आरतीला मंगळागौरीची सुरुवात होते. तेव्हा आता लगेच सरोज आणि कला दोघी अगदी आनंदाने आरती ओवाळत असतात. सरोज आता कलाकडे खुशून बघत हसत असते आणि आरती ओवाळत असते. आता सर्वांना कला आणि सरोजचं फारसं कौतुक वाटतं. अनामिका आता सरोज ही रजनी आहे तर तिच्याबरोबर हसण्याचं नाटक करते आणि आता सोहम सुद्धा खूप खुश असतो आणि अद्वैत तर फारच खुश. तेव्हा मित्रांनो, आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मंगळागौरीचे पुढचे जे खेळ आहे तर ते खेळायला सुरुवात होते. आता सर्वजणी हातामध्ये सूप घेऊन अगदी नाचत असतात आणि आता हे हातातील सूप पडायला नकोय, पडले नाही पाहिजे, नाहीतर स्पर्धेतून बाद होताल असे आता आदेशजी समजावून सांगत असतात. तेव्हा आता पुढचा जो खेळ आहे तो सुद्धा आता सरोज आणि कला खूप छान प्रकारे खेळत असतात. त्यानंतर आता सरोजला काय होते, कारण सरोज मात्र जी काही आता चांदेकरांच्या मानाची जी काही अगदी पिढीजात चालत आलेली साडी आहे, अगदी खानदानी, ती साडी मात्र कलाला देते आणि ती साडी कलाला देत म्हणते की या घरातील मोठी सून म्हणून मला ही साडी अगदी मानाने माझ्या सासूबाईंनी दिली होती. आम्ही दोघी मात्र सारख्या साड्या नेसून अगदी एकत्र मंगळागौर खेळायचो. तेव्हा आता कला विचारते की परंतु गेल्या वर्षी मात्र तुम्ही अगदी एकटेच मंगळागौरी खेळल्या होतात. तेव्हा आता कला म्हणते की अहो, मागच्या वेळेस सुद्धा माझी पहिली मंगळागौर होते, त्यावेळेस तुम्ही मला ही साडी नाही दिली. तेव्हा आता सरोज म्हणते की त्यावेळेस मी तुला माझी सून मानत नव्हते, परंतु आज मात्र मी तुझा अगदी मानाने स्वीकार करते माझी सून म्हणून. मला तुझं फार असं कौतुक वाटतं, अभिमान वाटतो. आणि सरोज आता तिला जी काही तिच्या सासूबरोबर आपली ही साडी नेसून मंगळागौर खेळायचं हे आठवते आणि ती कलाला सांगते. तेव्हा आता सरोज म्हणते की तेव्हा मी तुला सून मानत नव्हते, पण आता मी तुला सून मानते, मग ही साडी तुला. तेव्हा आता कला खुश होते. कला खुशून सरोजला विचारते की म्हणजे आता ही साडी तुम्ही मला देताय तर मी चांदेकरांची सून आहे तर हे तुम्ही स्वीकारले तर. तेव्हा आता सरोजच्या डोळ्यात पाणी येते आणि सरोज अगदी सगळ्यांच्या समोर कलाला हो असं म्हणते. अद्वैतला फार असा आनंद होतो. अद्वैत अगदी खुशून या दोघींचं बोलणं ऐकत असतो आणि बघत असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होतं काय काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.